Good morning to all of us. Student, yesterday we can see about the rational number, definition of rational number. What is a statement of rational number? M is any integer and denominator is non-zero integer. At that time, M upon n is called as a rational number. After that, we can see about the plotting of rational number on the number line. Now we can see about the comparison of rational number. आजच्या तासाला आपण परिमेय संख्यामधील क्रमसंबंध अभ्यासणार आहोत. क्रमसंबंध अभ्यासताना आपल्याला पहिली गोष्ट ही लक्षात आली पाहिजे की जी काही संख्या रेषा असते त्या संख्या रेषेवरती when we observe the number line at that time on the number line positive numbers are towards the right side and negative numbers are towards the left side of the starting point. संख्या रेषेवर जेव्हा आपण परिमेय संख्या मांडतो किंवा अभ्यासतो त्यावेळेला संख्या रेषेचा जो आरंभ बिंदू आहे त्या आरंभ बिंदूपासून उजवीकडच्या संख्या ह्या धन संख्या असतात आणि डावीकडील संख्या ह्या ऋण संख्या असतात हे आपल्याला माहित आहे. आणि ह्या संख्या डावीकडून उजवीकडे मोठ्या मोठ्या होत जातात आणि उजवीकडून डावीकडे लहान लहान होत जातात हे पण आपल्याला माहित आहे. The numbers increases from left side to right side and the numbers decreases from right side to left side. आता संख्या रेषेबद्दल ही सगळी माहिती आपणाला यापूर्वी होती. आता परिमेय संख्यामधील क्रमसंबंध शिकताना आपण पुढील काही गोष्टी विचारात घेणार आहोत. त्या काय काय बघा. तर पहिली गोष्ट आपणाला ही माहित पाहिजे की समजा a upon b is one of the rational number. If we multiply these two number by any number or non-zero number, आपण शून्येतर संख्येने जर आपण त्याला गुणलं तर काय बदल होतो. समजा आपण इथं 2 ने या संख्यांना गुणलं तर 2 ने गुणल्यानंतर इथं आपल्याला जी संख्या मिळते if we multiply this rational number by 2 we get 2a upon 2b. At that time these two numbers are same, that is a upon b and 2a upon 2b are equal value. म्हणजे आपण एखाद्या परिमेय संख्येला आपण जर का कुठल्याही शून्येतर संख्येने गुणलं तर आपल्याला सममूल्य परिमेय संख्या मिळते हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आता अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी हेच आपण सूत्राच्या सहाय्याने अशा पद्धतीने लिहू शकतो. इफ a अपॉन b इज वन ऑफ द रॅशनल नंबर, a छेद b हा कोणतीही परिमेय संख्या आहे आणि त्याला आपण जर का k ने गुणलं, लक्षात ठेवा k इज नॉट इक्वल टू 0. हे जे चिन्ह आहे त्याला आपण काय म्हणतो, नॉट इक्वल. म्हणजे k ची किंमत 0 नाही असा त्याचा अर्थ होतो. तर k ने जर आपण गुणलं तर या ठिकाणी a अपॉन b and k अपॉन kb these are two equal value. तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे सूत्र या पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल. a छेद b आणि k छेद kb
ह्या किमती सारख्या आहेत. आता परिमेय संख्यातील लहान मोठेपणा शिकताना when we study about the comparison of rational number, at that time the denominator should be same. आपण परिमेय संख्याची तुलना करत असताना त्याच्यामधला जो छेद आहे तो छेद आपला सारखा असला पाहिजे. मग छेद सारखा असण्यासाठी काय करावं लागतं? फॉर एक्झाम्पल हिअर आपल्याला पहिल्यांदा एक उदाहरण घेतलेलं आहे. त्या उदाहरणात आपण परिमेय संख्या निवडलेल्या आहेत, त्या म्हणजे 5/4 and 2/3, 5/4 आणि 2/3 ह्या परिमेय संख्या आपण निवडल्या. तर याच्यात लहान कोण मोठं कोण हे ठरवताना आपल्याला या ठिकाणी छेद जे आहेत 4 आणि 3 हे समान करावे लागतात. छेद समान करण्यासाठी छेदांचा लसावी जो आहे तो लसावी विचारात घ्यावा लागतो. मग या ठिकाणी छेद 4 जो आहे त्याला 3 ने गुणलं तर त्या ठिकाणी 12 येतं आणि 3ला जर 4 ने गुणलं तर त्या ठिकाणी 12 येतं. म्हणजे छेदांचा लसावी जो आहे तो 12 आहे. लघुत्तम सामायिक विभाजक लोअर कॉमन डिव्हिडंड इज 12. आता या ठिकाणी 12 आणण्यासाठी आपण पहिल्यांदा 5/4 ला 3 ने गुणला असता आपल्याला 15/12 मिळालं. त्यानंतर आपण 2/3 ला आपण 4 ने गुणलं तर आपल्याला 8/12 मिळालं. अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या दोन ज्या संख्या आहेत, आता या दोन्ही संख्येच्या संदर्भात तुम्हाला छेद सारखा दिसतो. मग छेद सारखा असताना आपण या ठिकाणी ठरवू शकतो यापैकी लहान कोण आणि मोठं कोण. त्या संख्या आपण क्रमवार मांडल्या तर तुम्हाला लक्षात येतं या ठिकाणी छेद समान असताना अंशस्थांची संख्या जी मोठी असते ती परिमेय संख्या मोठी असते. मग या ठिकाणी छेद समान असताना 15 ही संख्या 8 पेक्षा मोठी आहे आणि त्यामुळं आपण या पद्धतीने लिहू शकतो 15/12 is greater than 8/12. या ठिकाणी 15 ही संख्या 8 पेक्षा मोठी आहे आणि त्यामुळं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, काय सांगता येतं? वी कॅन say here 5/4 is greater than 3/2/3 like this. तर अशा पद्धतीने आपण हे सांगू शकतो. आता हे झालं जर का धनसंख्या असतील तर, म्हणजे हे फक्त आपण पॉझिटिव्ह नंबरच्या संदर्भात. पॉझिटिव्ह नंबर जर असतील तर पॉझिटिव्ह नंबरमध्ये डिनॉमिनेटर सेम असताना किंवा छेद सारखे असताना ज्याचा अंश मोठा ती परिमेय संख्या मोठी, हे लक्षात आलं तुमच्या. आता निगेटिव्ह नंबरच्या संदर्भात वेगळा क्रायटेरिया आपल्याला किंवा वेगळा नियम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. कारण ऋण संख्या जशा मोठ्या होत जातील तशी त्यांची किंमत ही कमी होत जाते. कारण तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलं की संख्या रेषेवर ज्या संख्या असतात त्या संख्या ह्या उजवीकडून डावीकडे लहान लहान होत जातात आणि डावीकडून उजवीकडे ह्या मोठ्या मोठ्या होत जातात. म्हणजे इकडं जसं तुम्ही डावीकडं जाल तसं संख्या लहान लहान झालेल्या दिसतात. लक्षात ठेवा 1 पेक्षा 0 लहान आहे, 0 पेक्षा -1 लहान आहे, -1 पेक्षा -2 लहान आहे, -2 पेक्षा -3 लहान आहे, 0 is greater than -1, -1 is greater than -2, -2 is greater than -3 like this. तर अशा पद्धतीनं आपल्याला ह्याबद्दल माहिती आहे. मग आता जे काही ऋण संख्या आहेत त्या ऋण परिमेय संख्येच्या संदर्भात
आपण तुलना करताना ती तुलना कशी करतो, तर आता ते उदाहरणाच्या सहाय्याने आपण बघूयात. हिअर 1 इज निगेटिव्ह नंबर. या ठिकाणी एक ऋणपरिमेय संख्या दिली आहे आणि दुसरी धनपरिमेय संख्या दिली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर काही असले तरी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येते, ज्याचा अंश धन आहे तो अपूर्णांक मोठा. मग या ठिकाणी तुम्हाला -7/9 हा रॅशनल नंबर जरी का मोठा दिसत असला तरी तो ॲक्च्युअल 4/5 पेक्षा काय आहे, लहान आहे. मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की -7/9 इज अ स्मॉलर दॅन -4/5. तर या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, जे काय निगेटिव्ह नंबर आहेत, निगेटिव्ह रॅशनल नंबर इज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह रॅशनल नंबर, हे तुम्हाला इथं परफेक्टली लक्षात ठेवावं लागेल. आपण आणखीन काय उदाहरणाच्या सहाय्यानं आपण ह्या गोष्टी क्लिअर करणार आहोत. इथं तिसरं एक्झाम्पल आहे, त्या तिसऱ्या एक्झाम्पलचा आपण अभ्यास करूयात. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसून येतं दोन्ही जे रॅशनल नंबर दिलेत ते निगेटिव्ह आहेत, ऋण परिमेय संख्या आहेत. मग याच्यामध्ये तुलना करत असताना सेम आपण पॉझिटिव्ह नंबरचं ज्या पद्धतीने कंपॅरिझन केलं त्या पद्धतीने आपल्या इथं कंपॅरिझन करता येतं. मग हे कंपॅरिझन कसं करायचं, तर आपण पहिल्यांदा डिनॉमिनेटर सेम करून घेणार आहोत. मग डिनॉमिनेटर जे आहे ते 3 आणि 2 छेद किती आहेत, 3 आणि 2. तर त्या छेदांचा लसावी जर आपण बघितला तर किती मिळतो, 3 दुनी 6. मग आपल्याला पहिली जी काही परिमेय संख्या आहे तिला 2 ने गुणावं लागेल आणि त्यातून तुम्हाला काय मिळतं, तर त्यातून तुम्हाला 14/6 ॲक्च्युअल -40/6 असं मिळतं तुम्हाला. आणि दुसरी परिमेय जी संख्या आहे त्या परिमेय संख्येत तुम्हाला -5/2 आहे, त्याला 3 ने मल्टिप्लाय करून तुम्हाला किती मिळतं, तर तुम्हाला या ठिकाणी -15/6 अशा पद्धतीनं तुम्हाला नंबर मिळतो. मग या ठिकाणी तुम्हाला डिनॉमिनेटर तर सेम दिसतात आणि जे काय न्यूमरेटर आहेत किंवा अंश आहेत त्या अंशाच्या बाबतीत -40 मोठं की -50 मोठं, तर लक्षात घ्या -40 हे -50 पेक्षा मोठं आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी ज्यावेळेस ह्या दोघांचं कंपॅरिझन आपण लिहितो त्यावेळेला तुम्हाला असं लिहावं लागेल, -7/3 इज ग्रेटर दॅन -5/2. या ठिकाणी -7/3 इज ग्रेटर दॅन -5/2. तर या पद्धतीनं तुम्हाला जर का दोन्ही निगेटिव्ह नंबर असतील तर दोन्ही निगेटिव्ह नंबरमध्ये विच नंबर इज स्मॉलर और विच रॅशनल नंबर इज स्मॉलर, विच इज ग्रेटर नंबर and which negative rational number is greater, which is smaller. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला -7/3 हे -5/2 पेक्षा मोठं असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता या पद्धतीनं तुम्हाला पुढं अजून चौथं उदाहरण दिलं आहे. चौथ्या उदाहरणामध्ये तुम्हाला 2 पॉझिटिव्ह नंबर दिले आहेत आणि त्यांचं कंपॅरिझन तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. तर ह्या पॉझिटिव्ह नंबरमध्ये तुम्ही जर बघितलं तर 3/5 इज इक्वल टू त्याचा
आता जे काही डिनॉमिनेटर आहेत त्या डिनॉमिनेटरचा LCM हा किती आहे हे विचारात घ्यावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी 3/5 आणि 6/10 यांच्यामध्ये कंपॅरिझन करायचं म्हटलं तर बारकाईनं बघितलं तर तुमचा जो सेकंड रॅशनल नंबर आहे, दुसरी जी परिमेय संख्या आहे, त्या संख्येत तुम्ही दोन्ही संख्याला 2 ने भागू शकता आणि 2 ने भागून या ठिकाणी 2 त्रिक 6 आणि 2 पंच 10 ह्या संख्या मिळतात. मग अशा स्थितीत तुम्हाला लक्षात येईल की हे 5/3 आणि 6/10 ह्या दोन्ही सेम संख्या आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाही बदल नाही. जरी का किमती लहान मोठ्या वाटत असल्या तरी जेव्हा त्याचे डिनॉमिनेटर किंवा छेद सारखे केले जातात. आता तुम्हाला या ठिकाणी याची फोड या पद्धतीने केली दिसते. 6 म्हणजे काय तर 3 गुणिले 2 आणि 10 म्हणजे काय तर 5 गुणिले 2. 2ला 2 गेलं तर शिल्लक किती राहतंय 3/5. मग 3/5 म्हणजेच किती तर 6/10. तर ह्या दोन्ही परिमेय संख्या सारख्या आहेत हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं. तर आता हे सगळं उदाहरणं आपण शिकल्यानंतर तुम्हाला जेव्हा कंपॅरिझन आपण करतो किंवा तुलना आपण परिमेय संख्यांची करतो, when we compare the rational number there are 3 rules should be remind in your notebook. तुमच्या वहीत हे 3 नियम तुम्ही आठवून लिहायचे आहेत. आता बघा हे नियम कुठले कुठले तर पहिला जो नियम आहे तो पहिला नियम आपण विचारात घेऊयात. इफ A into B, if A into D is equal, A into D is smaller than B into C, at that time AB upon A upon B is smaller than C upon D. तर या ठिकाणी जर का A गुणिले D आणि B गुणिले C मध्ये ED हा गुणाकार हा BC गुणाकारापेक्षा लहान असेल तर या ठिकाणी पहिले जे काही परिमेय संख्या आहे ती लहान आहे हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आता दुसरा नियम ED आणि BC यांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये दोन्ही जर का सारखंच येत असेल, मल्टिप्लिकेशन ऑफ A and D is equal to multiplication of B and C, at that time both A upon B are equal to C upon D. जर का ह्या दोघांच्या किमती सारख्याच असतील, A into D is equal to B into C, at that time A upon B is equal to C upon D. तर हा दुसरा नियम लक्षात ठेवावा लागेल, वहीत लिहावा लागेल व्यवस्थित. त्यापूर्वी हे नियम जे आहेत ते तुम्ही नीट वाचा आणि मग वहीत लिहा. आता तिसरा जो नियम आहे तो तिसरा नियम आहे आपला इफ multiplication of A into D is greater than multiplication of B into C, at that time जर AD हा गुणाकार जर का BC पेक्षा मोठा असेल तर आपण सांगू शकतो A upon B is greater than C upon D. तर हे 3 नियम तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि जे काही निगेटिव्ह नंबर आहेत किंवा निगेटिव्ह रॅशनल नंबर आहेत त्याच्या बाबतीत त्याच्या नेमकं उलट, जर का
निगेटिव्ह नंबरची मल्टिप्लिकेशन समजा हे दोन्ही मायनस मायनस असेल तर अशा स्थितीत इथं हे जे चिन्ह आहे ते असं न येता या पद्धतीनं तुमचं मिळेल, लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीनं आपण परिमेय संख्येची तुलना करत असताना या 3 नियमांचा वापर करतो. हे नियम लक्षात ठेवा. जर का एडी गुणाकार हा BC पेक्षा लहान असेल तर दुसरी परिमेय संख्या म्हणजे C/D ही मोठी. जर दोन्हीचा गुणाकार सारखाच असेल म्हणजे बरोबर चिन्ह या ठिकाणी आपला मिळत असेल तर ह्या दोन्ही परिमेय संख्या सारख्याच आहेत. आणि जर का A आणि D चा गुणाकार हा B आणि C च्या गुणाकारापेक्षा मोठा असेल तर AB गुणोत्तर मोठं असतं, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. तर अशा पद्धतीनं आपण परिमेय संख्येतील लहान मोठेपणा आपण या ठिकाणी तुम्हाला लक्षात आला असेल. आता आपल्याला सराव संच दुसरा अभ्यासायचा आहे. सराव संच 2 मध्ये आपला काय काय दिलंय बघा. तर सराव संच 2 मध्ये तुम्हाला या ठिकाणी लहान मोठेपणा ठरवा अशा प्रकारचा प्रश्न विचारला आहे. कंपेअर दी रॅशनल नंबर गिव्हन बिलो. तुम्हाला जी काही संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येची तुलना करून तुम्हाला त्यांच्यातला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. याच्याबद्दल थोडीशी चर्चा आपण करूयात. पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. -7 - 2. आता या ठिकाणी तुम्हाला मी मगाशी सांगितलं निगेटिव्ह नंबरमध्ये मोठा कोण असतो तर दिसायला जो लहान असतो तो. या ठिकाणी जेव्हा आपण नंबर लाईन ड्रॉ करतो त्याला नंबर लाईनवर 2 ची जागा इथं असेल -2 तर -7 कुठं असेल या ठिकाणी. मग अशा स्थितीत यातली मोठी संख्या कुठली, विच इज अ ग्रेटर नंबर. तर आपला माहिती आहे परिमेय संख्या किंवा कुठल्याही संख्या रेषेवर डावीकडून उजवीकडे मोठ्या होत जातात. म्हणजे या ठिकाणी -2 इज अ ग्रेटर दॅन -7. म्हणजे पहिलं उत्तर तुम्ही काय लिहिणार, -7 इज स्मॉलर दॅन -2. तर तुम्हाला हे उत्तर इथं लिहावं लागेल. सेकंड क्वेश्चन, हे पहिल्याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलं. सेकंड क्वेश्चन आहे 0 and -9/5. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी एकाला डिनॉमिनेटर आहे एकाला डिनॉमिनेटर नाही. तर इथं डिनॉमिनेटर 1 असतो, लक्षात ठेवा. 0 आहे त्याला सुद्धा डिनॉमिनेटर 1 आहे. मग आता ह्याच्यातलं मोठं कोण लहान कोण. मग तुम्ही म्हणाल की इथं डिनॉमिनेटर आपण सेम केले तर डिनॉमिनेटर सेम करून काय होतं 0/5 आणि इकडं काय होतं -9/5. मग तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेलं आहे की डिनॉमिनेटर सेम असताना किंवा छेद सारखे असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग या ठिकाणी कुठला अंश मोठा दिसतो आपल्याला, 0 मोठं की -9 मोठं. तर संख्या रेषा जर तुम्ही अभ्यासली तर तुम्हाला लक्षात येईल की 0 हे -9 पेक्षा मोठं आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी ह्या दोघांची तुलना करताना तुम्हाला लिहिता येईल -9/5 इज स्मॉलर दॅन 0. 0 पेक्षा हे लहान आहे, लक्षात ठेवा. देन अनदर वन इज 8/7 and 0. तर अशा स्थितीत लक्षात ठेवा या ठिकाणी 8/7 0 ह्यांची तुलना करताना तुम्ही इथं डिनॉमिनेटर ह्याचा 7 लिहू शकता, कारण इथं अंश आणि छेदाला 7ने गुणलं तर काहीच फरक पडत नाही. इथं मूळचा अंश किती होता 8/7 and 0/1. इथं तुम्ही 7 ने मल्टिप्लाय केलं तर काहीच फरक पडत नाही. आपलं जे काही डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर जसा तसा राहतो. न्यूमरेटर जो आहे
तो झिरोच राहतो. 8/7 अँड 0/7. आता डिनॉमिनेटर सेम असताना तुम्हाला इथं न्यूमरेटर मोठा कुठला दिसतो, तर 8 हा न्यूमरेटर मोठा दिसतो, म्हणजे अंश 8 हा मोठा आहे. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी असं सांगता येतं की 8/7 इज ग्रेटर दॅन 0. शून्यापेक्षा ही संख्या 8/7 ही मोठी आहे. अशा पद्धतीनं सगळी उदाहरणं तुम्हाला यातली सोडवायची आहेत. आता शेवटचं एक उदाहरण घेतोय मी आणि थांबतोय. तुम्हाला शेवटचं उदाहरण दिलेलं आहे -7/11 अँड -3/4. आता डिनॉमिनेटर सेम करायचे तुम्हाला. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी तुम्हाला 7/11ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला, तर 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. कारण यांचा LCM जो आहे तो किती आहे, 44 आहे. मग 4ने गुणून 7 चौक 28, 11 चौक 44. या ठिकाणी आता ह्याला 11ने गुणावं लागेल दोन्हीला छेद समान करण्यासाठी. छेदांचा लसावी या ठिकाणी आपला 44 आहे. मग गुणून किती मिळते आपला, -33/44. तर अशा पद्धतीनं -28/44 -28/44 आणि -33/44 अशा संख्या तुम्हाला याच्या मिळाल्या. मग आता -28 मोठं की -33 मोठं हा विषय महत्त्वाचा आहे. छेद सारखे आहेत. मग लक्षात ठेवा, ज्यावेळेस निगेटिव्ह नंबरचा आपण विचार करतो, ऋण संख्यांचा विचार करतो, त्यावेळेला या ठिकाणी हे मोठी दिसणारी संख्या ही लहान असते. म्हणजे या ठिकाणी 28 मोठा आहे आणि 33 लहान आहे, आणि त्यामुळं ही संख्या या पद्धतीनं आपण लिहू शकतो. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं की हा जो काही आपल्याला दिलेला प्रश्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता -7/11 इज ग्रेटर दॅन -3/4. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा प्रश्नसंच तुम्ही सोडवायचा आहे. उद्याच्या तासाला आपण ह्याच्या पुढचा भाग शिकणार आहोत, आणि तो म्हणजे परिमेय संख्या ज्या असतात त्याचं दशांश रूप, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर, याच्याबद्दल आपण माहिती बघूयात. धन्यवाद.